नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम धन धान्य योजना नेमकी काय योजना आहे। ही नवीन केंद्र सरकारची योजना आहे। या योजनेची संदर्भात संपूर्ण बातमी आपण या योजनेच्या माध्यमातून काय फायदा होणार आहे, नेमकं काय आहे ही योजना जाणून घेऊ। तर पीएम धन धान्य योजना एकंदरीत आपण जर पाहिले तर आज या देशांतर्गत आपला जो भारत देश आहे या देशांतर्गत 100 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे आणि हे सर्व जिल्हे अशा भागात येत आहेत जिथे शेतकरी अत्यंत मर्यादित साधन संपत्तीच्या आधारे शेती करत आहेत। अशा शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मदत आणि सुविधा आणि शेतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। एकंदरीत ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना काहीतरी थोडंफार तांत्रिक ज्ञान आणि आपण जे तांत्रिक मदत आणि शेतीत सुधारणा करण्याचा प्रयत्नाने ही पीएम धन धान्य योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर सरकारचा असा उद्देश आहे की मागास भागातील म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांना जे मागास भाग आहे त्या मागास भागामधील जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी आपण जर पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनेच्या माध्यमातून सक्षम बनवणे हा मुख्यतः या पीएम धन धान्य योजनेचा प्रमुख उद्देश आहे। तर उद्देश समजून घ्या मित्रांनो की सरकारचा असा उद्देश आहे की शेतकरी बांधवांना एक आधुनिक तंत्रज्ञान त्यांना अवगत करावं यासाठी ही पीएम धन धान्य योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत गरजू शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ही योजना वरदान ठरणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। एकंदरीत मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे, YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। या योजनेचे मुख्य जे मेनू आहे, मुख्य जे सार आहे ते आपण समजून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला जो पीएम धन धान्य योजना आहे या संदर्भात माहिती मिळाली असेल। अधिकच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता। पीएम धन धान्य योजना असं टाइप करून तुम्ही सर्च करून अधिकची माहिती बघू शकता। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करू शकता। धन्यवाद।